नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं YouTube चॅनल BK MPC स्टडीमध्ये. तर मित्रांनो, नवीन जाहिरात निघालेली आहे आणि अतिशय आनंदाची बातमी आहे आणि मित्रांनो, ही केंद्र सरकारची मित्रांनो गव्हर्नमेंट जॉब आहे. तर ही जी जाहिरात आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच SSCची ही जाहिरात आहे. तर मित्रांनो, अतिशय चांगली पोस्ट आहे. तर मित्रांनो, हा तुम्ही फॉर्म भरू शकता आणि महत्त्वाचे जे पॉइंट आहेत ते आपण सांगणार आहोत आणि फॉर्म भरण्यासाठी काय महत्त्वाचं आहे ते आपण सांगणार आहोत. तर पहा मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. तर मित्रांनो, जरी तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा नसेल तर कदाचित नंतरचा जो व्हिडिओ आहे तोही तुमच्यासाठी महत्त्वाचा असू शकतो. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपण नवीन-नवीन जे गव्हर्नमेंटचे जॉब असतात त्याचे मित्रांनो नोटिफिकेशन आपण कव्हर करत असतो. तर पहा ही जाहिरात जी आहे ज्युनियर इंजिनिअरसाठी ही जाहिरात आहे आणि ज्या विद्यार्थ्यांची सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकलमधून मित्रांनो इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा झालेला आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला मित्रांनो लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पहा फॉर्म भरायची जी डेट आहे ती 28/3/2024 ते मित्रांनो 18/4/2024 म्हणजे फर्स्ट डेट आणि लास्ट डेट येथे दिलेली आहे. तर लास्ट डेट अँड टाईम फॉर रिसिप्ट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन यासाठी तुम्हाला 18/4/2024 दिलेला आहे. तर मित्रांनो जी आहे पहा नंतर जो दिलेला आहे तर टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम तर पेपर फर्स्ट. तर याचे मित्रांनो 4/6/2024 ते 6/6/2024 पर्यंत तुम्हाला मित्रांनो जो पेपर फर्स्ट आहे तो मित्रांनो होणार आहे एक्झाम. तर जो पेपर सेकंड आहे त्याची तुम्हाला मित्रांनो माहिती दिलेली नाही. नंतर ते तुम्हाला माहिती देतील आणि याच्यानंतरही मित्रांनो याच्यामध्येही तुम्हाला चेंजेस होऊ शकतात नंतर. तर मित्रांनो कंटिन्यू तुम्हाला आपल्यासोबत राहायचं आहे आणि मित्रांनो वेळोवेळी तुम्हाला SSCची जे मित्रांनो जे संकेतस्थळ आहे त्याच्यावरही ते तुम्हाला भेट द्यायची आहे. तर मित्रांनो पहा टोल फ्री नंबर तुम्हाला हेल्पलाईनसाठी तुम्हाला हा नंबर दिलेला आहे. तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही या नंबरवरती मित्रांनो संपर्क साधू शकता. तर पहा मित्रांनो जे पोस्ट दिलेले आहे ज्युनियर इंजिनिअरसाठी सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल यासाठी पूर्ण तुम्हाला पोस्ट आणि एज दिलेला आहे. तर 30 वर्षापर्यंत तुम्हाला मर्यादा असेल. प्रत्येक मित्रांनो पोस्ट वाईज तुम्हाला दिलेला आहे. किती तुम्हाला मित्रांनो लास्ट वय किती असणार आहे. तर वयोमर्यादा किती असणार आहे त्याचंही तुम्हाला दिलेलं आहे. तर यासाठी पहा मित्रांनो हे सर्व पद आहेत बॉर्डर, रोड्स, ऑर्गनायझेशन तर ज्युनियर इंजिनिअर, सिव्हिल तर मित्रांनो यासाठी तुम्हाला शैक्षणिक अर्हता पूर्ण पूर्ण मित्रांनो दिलेलं आहे. तर यासाठी तुम्हाला जी शैक्षणिक अर्हता दिलेली आहे प्रत्येक कॉलमसाठी मित्रांनो वेगवेगळी प्रत्येक पदासाठी वेगळी आहे. तर पहा इथे पूर्ण पदे दिलेली आहेत आणि त्यासाठी वयोमर्यादा दिलेली आहे. आणि मित्रांनो हेच एक पद आहे सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट CPWD यासाठी तुम्हाला वयोमर्यादा 32 आहे. तर आणि मग मित्रांनो नंतरही तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत पहा. तर तुम्हाला SC, ST जो प्रवर्ग आहे त्यानुसार मित्रांनो तुम्हाला वयोमर्यादा रिलॅक्सेशन दिलेलं आहे. आणि मित्रांनो तुमचा जो शैक्षणिक अर्हता या मित्रांनो क्रायटेरियामध्ये तुम्ही बसत असाल, तर पूर्ण तुम्हाला वाचून घ्या मित्रांनो तुम्ही या क्रायटेरियामध्ये बसू शकता का? कारण की मित्रांनो पूर्ण जर माहिती सांगितली तर मित्रांनो 91 पेजेसची ही जाहिरात आहे. तर व्हिडिओ खूप लेंदी होऊ शकतो. त्यासाठी महत्त्वाचे जे पॉइंट आहेत ते आपण घेणार आहोत. तर या मित्रांनो क्रायटेरियामध्ये बसता का तुम्ही पाहून घ्या आणि PDF जर तुम्हाला पाहिजे असेल, तर तुम्हाला मित्रांनो कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर देणार आहे WhatsAppचा त्यावरती तुम्हाला PDF मिळेल मित्रांनो. तर पहा नेक्स्ट जो महत्त्वाचा पॉइंट आहे, तर मित्रांनो SC, STसाठी मित्रांनो किती तुम्हाला प्रवर्गानुसार जागा दिलेल्या आहेत, हेही इथे तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे. तेही तुम्ही पूर्ण पाहू शकता. तर पहा मित्रांनो नंतरचा जो नेक्स्ट पॉइंट आहे, तर तुम्हाला नॅशनॅलिटी सिटिझनशिपची इथे तुम्हाला माहिती दिलेली आहे. तेही तुम्ही पाहू शकता आणि पहा मित्रांनो येथे जो एज रिलॅक्सेशन दिलेला आहे, SC, STसाठी 5 वर्षाचं दिलेलं आहे. OBCसाठी मित्रांनो जो 3 वर्षाचा दिलेला आहे. तर PWD अनरिझर्व्ड EWSसाठी 10 वर्षाचं दिलेलं आहे. तर PWD OBCसाठी मित्रांनो 13 वर्षाचं आणि PWD SC, STसाठी 15 वर्षाचं एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. तर नंतरही तुम्ही पाहू शकता इथे पूर्ण तुम्ही या क्रायटेरियामध्ये बसता का तेही तुम्ही पहा मित्रांनो आणि पूर्ण PDF रीड केल्याशिवाय मित्रांनो फॉर्म भरू नका. पूर्ण मित्रांनो तुम्हाला माहिती घ्यायची आहे आणि जे महत्त्वाचे पॉइंट आहेत ते तुम्हाला इथे क्लिअर करणारच आहे. तर पहा मित्रांनो आणि स्वतः ही PDF वाचलेली मित्रांनो कधीही चांगली.
तर मित्रांनो तुम्हाला अप्लाय करायचा जो आहे तो इथे पूर्ण माहिती दिलेली आहे आणि या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला अप्लाय करायचा आहे ssc.gov.in आणि सेंट्रल लेवलचा मित्रांनो हा जॉब आहे. तर अतिशय चांगला मित्रांनो जॉब आहे. तर नक्की तुम्ही फॉर्म भरू शकता. पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड तुम्हाला असतो यासाठी. तर यासाठी पहा मित्रांनो एक्झामिनेशन सेंटर जो दिलेला आहे येथे पूर्ण तुम्हाला एक्झामिनेशन सेंटर दिलेले आहे ते तुम्ही पाहू शकता. महाराष्ट्रामधले किती एक्झामिनेशन सेंटर आहेत तेही तुम्ही पाहू शकता आणि मित्रांनो फॉर्म भरू शकता आणि आपले महाराष्ट्रातलेच मित्रांनो चूज करा जे मित्रांनो फॉर्म भरायचा आहे, जो सेंटर द्यायचा आहे आणि एक्झामिनेशन मित्रांनो जी आहे स्कीम तर त्यासाठी पेपर फर्स्ट तर मित्रांनो कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असेल. त्यासाठी तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन, मार्क्स किती असतील हे तुम्हाला इथे प्रत्येक कॉलममध्ये दिलेले आहे आणि ड्युरेशन 2 तासाचा मित्रांनो असेल पेपर फर्स्टसाठी. तर पेपर सेकंड हे इथे दिलेलं आहे ती तुम्ही माहिती मित्रांनो पूर्ण पाहू शकता. तर पहा मित्रांनो अतिशय चांगली मित्रांनो जाहिरात आहे. तर पूर्ण तुम्ही मित्रांनो फॉर्म भरा. पूर्ण फॉर्म भरताना एक जाहिरात मित्रांनो पूर्ण तुम्ही मित्रांनो जाहिराती वाचा आणि तुम्हाला जर जाहिरात पूर्ण पाहिजे असेल तर मित्रांनो WhatsApp नंबरवरती मित्रांनो मेसेज करा तर तुम्हाला पूर्ण जाहिरात मिळून जाईल आणि मित्रांनो खूप व्हिडिओ